स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोण गावच्या हद्दीत रत्नागिरी ते नागपूर नॅशनल हायवेवर दुधाचा टँकर व स्विफ्ट डिझायर कारच्या झालेल्या धडकेत विरुद्ध दिशेच्या लेनवर जाऊन कार उलटून झालेल्या अपघातामध्ये 3 महिलांसह 3 पुरुष व 1 वर्षांची लहान मुलगी असे 7 जण जखमी झाले आहेत। सदरचा अपघात काल सोमवारी सायंकाळी घडलेला आहे। रत्नागिरी ते नागपूर नॅशनल हायवेवरून गोकुळ दूध संघाचा टँकर क्रमांक MS09 CU 9090 हा पंढरपूरवरून कोल्हापूरकडे निघाला होता। यावेळी स्विफ्ट डिझायर कार क्रमांक MS04 FZ 4510 पंढरपूरवरून मिरजेच्या दिशेने जात असताना दोन्ही वाहनांची धडक झाली। टँकरची धडक बसल्याने स्विफ्ट डिझायर कार मिरजवरून पंढरपूरच्या दिशेने जात असलेल्या विरुद्ध दिशेच्या लेनवर जाऊन उलटून जोरदार आदळली। या अपघातात स्विफ्ट डिझायर कारमधील चालक रामदास लक्ष्मण सौंदडे राहणार फुरसुंगी फाटा पुणे वय वर्ष 42, नेहा रामदास सौंदडे वय वर्ष 26, कांता बंडू सोनोने वय वर्ष 42, दैवशाला शिवाजी माने वय वर्ष 42, सार्थक शिवाजी माने वय वर्ष 22 तिघे राहणार मुंबई, मयूर बंडू सोनोने वय वर्ष 19, अर्णवी रामदास सौंदडे वय वर्ष 1 वर्ष अशी जखमींची नावे आहेत। जखमींना उपचारासाठी कवठेमहांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले। अपघाताची माहिती मिळताच कवठेमहांकाळ महामार्ग पोलीस मदत केंद्राच्या पोलीस पथकाने व कवठेमहांकाळ पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून अपघातग्रस्तांना मदत करून अपघातातील जखमींना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यासाठी मदत केली। तसेच अपघातग्रस्त वाहने रस्त्यातून बाजूला काढून वाहतूक सुरळीत सुरू केली।